बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। तिकडे ठाणे केडीएमसीतील युती संदर्भात बैठका सुरूच असल्याचं कळतंय। भाजप आणि सेनेच्या युतीच्या चर्चांवर पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक सुरू होती। ठाण्यातील वर्तकनगरच्या भाजप कार्यालयामध्ये खलबतं झाली आहे। जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच झाल्याची माहिती मिळते। सकाळी 4 वाजेपर्यंत ही महत्त्वाची बैठक सुरू होती। भाजप आणि सेनेच्या युतीच्या चर्चांवर या बैठकीत चर्चा झाली असल्याचं कळतंय। ठाण्यातील वर्तकनगरच्या भाजप कार्यालयामध्ये ही बैठक झाली। जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच झाल्याची या बैठकीतून माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी युती व्हावी अशी युतीमधल्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे। त्यासाठी साधारणपणे 2 ते 3 वेळा झालं ठाण्यामध्ये पहाटेपर्यंत बैठका चालू होत्या। या बैठकामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, रवींद्र चव्हाण असतील, भाजप प्रदेश अध्यक्ष, त्यानंतर डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे असतील। पण आता जी बैठक झाली काल रात्रीची साधारणपणे 12 वाजता बैठक सुरू झाली। ठाण्यातल्या भाजपच्या वर्तकनगर कार्यालयामध्ये बैठक सुरू झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री उदय सामंत, त्यानंतर डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, संदीप लेले म्हणजे पूर्ण जे युती संदर्भात चर्चा करण्याकरता जे निर्णय घेऊ शकतात ते वरिष्ठ नेते आणि ज्यांना या सगळ्या प्रोसेसमध्ये घेतलं गेलेलं आहे ते स्थानिक पातळीवरचे नेते असे शिवसेना आणि भाजपचे दोन्ही नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये जवळपास घमासान झालं असंच म्हणावं लागेल, कारण का पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक चालण्याचं कारण म्हणजे ठाण्यातल्या 3 जागा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या 4 ते 5 जागा अशा जागा ज्याच्यावरती शेवटपर्यंत तोडगा निघू शकलेला नाहीये आणि यामुळे युतीची घोषणा ठाणे आणि केडीएमसी जी आज होणार होती ती लांबणीवर पडलेली आहे। एबी फॉर्म देखील वाटण्यामध्ये यामुळे उशीर होतोय, यावरून देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। मोठ्या प्रमाणात इथं भाजप आणि शिवसेनेचे काही स्थानिक नेते आहेत ते आमने सामने आले होते, त्यांच्यामध्ये काही वेळ झुंपली होती। पण नंतर पुढे या सगळ्या चर्चेमधून एक मार्ग काढला तो म्हणजे 28 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत हा विषय पूर्णपणे क्लिअर केला जाईल आणि 28 तारखेपासून रात्री एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली जाईल। म्हणजे 28 तारीख ठीक आहे अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।